हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. रेग्युलर अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक ट्रेंड्स पाहत होतो. या पिरियडिक ट्रेंड्समध्ये मग आपण ॲटॉमिक रेडियस पाहिलं आणि आयोनिक रेडियस पाहिलं. आता नेक्स्ट आहे पहा आपला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी? व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू अ न्यूट्रल गॅसियस ॲटम टू कन्वर्ट इट इनटू अ निगेटिव्ह आयन. आपल्याला आपण आयोनिक रेडियस पाहिली, याच्यामध्ये मग कॅटायन असेल किंवा ॲनायन असेल. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे तो जो काय ॲटम्स असेल तो कसा असेल, आपला न्यूट्रल असेल आणि हा न्यूट्रल ॲटम काय करतो, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो टू कन्वर्ट इट इनटू निगेटिव्ह आयन. आणि त्याच्यावर कोणता चार्ज येईल, मग निगेटिव्ह चार्ज येईल. द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग दिस प्रोसेस इज नोन ॲज द इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. मग ती जी काही एन्थॅल्पी असेल की जी काही एनर्जी त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जाईल किंवा इव्हॉल्ड होईल, त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इट इज रिप्रेझेंटेड बाय डेल्टा EGH, दॅट इज अ इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी and represented by a symbol capital EA. capital EA या symbol ने आपण ते दाखवतो. For example, X is the gaseous neutral atom that accept a electron or electron is added. Then this convert into a X minus and the amount of enthalpy is a delta EGH and which is a negative. ती जी काय व्हॅल्यू असेल ती कशी असेल, निगेटिव्ह व्हॅल्यू होईल. Since delta EGH, that is the electron gain enthalpy, is negative, so the process will be exothermic process. मग ही जी काय व्हॅल्यू आहे ही निगेटिव्ह आहे, याचा अर्थ काय, ती प्रोसेस कशी आपली एक्झोथर्मिक आहे, म्हणजे एनर्जी या ठिकाणी रिलीज केली जाते. When an electron is added to the uninegative ion, energy is absorbed to overcome the repulsive forces. This energy is called second electron affinity. एखादा युनिनिगेटिव्ह असेल म्हणजे त्याच्यावरती मायनस चार्ज आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केला आपण, आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केला तर त्या ठिकाणी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. का ॲब्सॉर्ब केली जाते? टू ओव्हरकम द रिपल्सिव्ह फोर्सेस. त्याच्यामध्ये जे काही रिपल्सिव्ह फोर्सेस असतील ते रिपल्सिव्ह फोर्सेस ओव्हरकम करण्यासाठी एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. पहिला इलेक्ट्रॉन ॲड होताना एनर्जी रिलीज केली जाते, पण दुसरा इलेक्ट्रॉन ॲड होताना एनर्जी त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केली जाते. आता ऑलरेडी काय आहे आपल्याकडे, X मायनस आहे प्लस इलेक्ट्रॉन आहे, मग चार्ज किती येतील आता, X2 आणि ही जी काही एन्थॅल्पी व्हॅल्यू असेल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ती कशी आली आता, पॉझिटिव्ह आली. पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये फरक आहे. सिन्स डेल्टा EGH इज पॉझिटिव्ह, सो द प्रोसेस विल बी एंडोथर्मिक प्रोसेस. मग ही जी व्हॅल्यू आहे ही पॉझिटिव्ह आली, याचा अर्थ काय दाखवते ते, द प्रोसेस इज द एंडोथर्मिक. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे ती कोणती रिॲक्शन्स आहे किंवा कोणती प्रोसेस आहे, आपली एंडोथर्मिक प्रोसेस आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी इज मेजर्ड इन, कशामध्ये मोजतो आपण ती, इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ॲटम मोजतो किंवा मग किलो कॅलरी पर मोल मध्ये मोजतो अँड ऑल्सो किलो जूल पर मोल. हे जे काय आहे त्याचे मेजरिंगचे युनिट आहेत. नाव नेक्स्ट काय एक्झाम्पल पाहूया आपण. ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये पाहत. इन पिरियड मध्ये कसं पाहायला मिळते आपल्याला आता, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस इन द पिरियडिक टेबल. जर पिरियडमध्ये आपण मूव्ह झालो, कुठून कुठे मूव्ह झालो आपण, मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईटकडे जर गेलो तर त्या ठिकाणी काय होतंय, इन्क्रीज झालेलं आपल्याला पाहायला मिळते. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट त्या ठिकाणी काय होते, व्हॅल्यू इन्क्रीज होते. नोट हॅलोजन हॅज द हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी. रिझन काय, रिझन आहे याचा, ॲज द ॲटॉमिक साईज डिक्रीजेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. या ठिकाणी काय होते, ॲटॉमिक साईज त्याची काय होते, कमी झालेली पाहायला मिळते, पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, वाढतोय.
इन अ ग्रुपमध्ये पाहूया आपण आता काय होतं ग्रुपमध्ये. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डिक्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन द ग्रुप इन अ पिरियडिक टेबल. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी काय होते या ठिकाणी डिक्रीज झालेली पाहायला मिळते. कुठून कुठे डिक्रीज होते, टॉप टू बॉटम या ठिकाणी डिक्रीज होते. आणि काय रिझन आहे याच्या पाठीमागं, ॲज द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. या ठिकाणी काय होतं, ॲटॉमिक साईज वाढत जाते. ॲटॉमिक साईज वाढते याचा अर्थ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतं आपला कमी झालेला पाहायला मिळतो. एक्सेप्शन इन ग्रुपमध्ये काय एक्सेप्शन आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ इनर्ट गॅस इलेमेंट इज 0 ड्यू टू स्टेबल NS2 NP6 कॉन्फिगरेशन. मग जे काही नोबेल गॅस असतील याचं काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लीट आहे, ऑक्टेट त्याचं काय आहे पूर्ण आहे. मग याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे का, इलेक्ट्रॉनची आवश्यकता नाही. मग हे जे काही इलेमेंट्स असतात हे काय करतात पहा, इन पी ब्लॉक इलेमेंट इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ अ थर्ड पिरियड इलेमेंट इज ग्रेटर दॅन कॉरस्पॉन्डिंग सेकंड पिरियड इलेमेंट. जे काही थर्ड पिरियडचे इलेमेंट आहेत इज ग्रेटर दॅन सेकंड पिरियड. कशामुळे ग्रेटर आहे तर पहा, इन 7A ग्रुप ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ क्लोरीन. म्हणजे 17वा ग्रुप जर पाहिला आपण तर 17व्या ग्रुपमध्ये काय पाहायला मिळते आपल्याला, तर याची जी काही इलेक्ट्रॉन अफिनिटी असेल ती किती आहे, 348 किलो जूल पर मोल आहे. इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ फ्लोरीन 333 किलो जूल पर मोल. रिजन स्मॉलर साईज. मग क्लोरीनची साईज काय आहे, लार्ज आहे. कशापेक्षा, आपल्या फ्लोरीनपेक्षा. स्ट्रॉंग इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन. याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला की स्ट्रॉंग इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून ही जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळते. पण या ठिकाणी आपण ग्राफिकलच्या रिप्रेझेंटेशनमध्ये पाहूया इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि ॲटॉमिक नंबर काय त्या ठिकाणी डिफरन्स आहे तर पहा आपल्याला. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी जसा ॲटॉमिक नंबर वाढेल तसे ती काय होते कमी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. आता हेलियम आहे, बेरिलियम आहे, नायट्रोजन, निऑन, मॅग्नेशियम, आर्गॉन. ही जी काय याच्यात सगळ्यात जास्त कोणाची निगेटिव्ह आहे तर जास्त निगेटिव्ह कोणाची आहे तर ती आहे हॅलोजन एलिमेंटची आहे. का तर त्याच्या जे काही कॉन्फिगरेशन असेल तर ते कसं असतं, NS2 NP5 असतं. NP5 आहे याचा अर्थ काय, त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. मग तो कोणतीही परिस्थिती असू द्या तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याचा ट्राय करत असतो. म्हणून त्याची जी काही व्हॅल्यू आहे ही हायली निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी इज always negative, always positive. EA1 negative and EA2 positive. फर्स्ट पॉझिटिव्ह, सेकंड निगेटिव्ह. तर या ठिकाणी EA1 काय आहे आपले निगेटिव्ह आहे आणि EA2 कशी असते पॉझिटिव्ह असते. इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन. हॅलोजनची कशी ऑर्डर असेल तर ती ऑर्डर पहा या ठिकाणी क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पहा इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ 0 ग्रुप इलेमेंट इज. 0 ग्रुप इलेमेंटमध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, तर इलेक्ट्रॉन अफिनिटी 0 ग्रुपची काय असणार आहे, 0 असणार आहे. का तर त्याचं जे काय ऑक्टेट असेल ते कसं असतं पूर्ण असतं. म्हणजे ते NS2 NP5 म्हणजे त्याचं जे काही ऑक्टेट असेल ते पूर्ण असतं. तो कशामध्ये पार्टिसिपेट होत नाही म्हणून त्या ठिकाणी ती किती व्हॅल्यू असते त्याची 0 व्हॅल्यू असते. नेक्स्ट आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट हॅज हायेस्ट EA. कोणत्या इलेमेंटची हायेस्ट EA असेल पहा, तर याच्यामध्ये हॅलोजनची EA व्हॅल्यू काय आहे हायेस्ट आहे. म्हणजे हायली निगेटिव्ह आहे म्हणजे ती हायेस्ट व्हॅल्यू आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. नेक्स्ट आहे पहा आपला आता, अ क्वालिटेटिव्ह मेजर
of the ability of atom in a chemical compound to attract shared pair of electron towards itself is called electronegativity. एखाद्या इलेमेंटची ॲबिलिटी आहे. आता एक बॉन्ड आहे पहा, या बॉन्डमधून जे काय बॉन्ड फॉर्म झाला तो बॉन्ड कशाने फॉर्म झाला, एक इलेक्ट्रॉन एका ॲटमनं शेअर केला, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमनं शेअर केला. मग ती जी काय बॉन्ड पेअर असेल ती बॉन्ड पेअर एकाच बाजूला काय होतं ते निघून जाते, म्हणजे तो दुसरा काय ॲटम असेल तो स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. Unlike ionization enthalpy and electron gain enthalpy, it is not a measurable quantity. This is not a measurable quantity. Electronegativity has no unit. त्याला युनिट नाही पहा. Electronegativity of element are measured by using a below scale. या स्केलने आपण ते मोजतो. पहिला आहे पॉलिंग स्केल, सेकंड वन इज मुलिकन स्केल, थर्ड आहे पहा Aldred-Raccio scale. These are the scales that are used. पहिला आहे Pauling scale, Linus Pauling. Linus Pauling, an American scientist, assigned arbitrarily a value of electronegativity of 2.1 to hydrogen, and the values are given for other element based on hydrogen value. हायड्रोजन व्हॅल्यूला त्याने काय केलं, स्टँडर्ड व्हॅल्यू दिली 2.1 आणि बाकीच्या इलेमेंटला त्या ठिकाणी त्यानं व्हॅल्यू दिलेले आहेत पहा. मुलिकन स्केल. मुलिकन स्केल इज द ॲव्हरेज ऑफ आयोनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी. इट इज ॲप्लिकेबल फॉर मोनोव्हॅलंट इलेमेंट. फॉर एक्झाम्पल XM equal to ionization potential or ionization energy plus electron affinity divided by 2, which is equal to electronegativity. If the ionization potential and electron affinity values are in electron volt, then electronegativity equal to ionization potential plus electron affinity divided by 5.6. If the ionization potential and EA values in a kilojoule per mole, then electronegativity equal to IP plus EA divided by 544. If the ionization potential and EA values in a kilocalorie per mole, then the equation become electronegativity equal to IP plus EA divided by 123. या प्रकारे आपण ते काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो पहा. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी युनिट्स आर, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी युनिट काय आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दिस क्वांटिटी आर द युनिटलेस क्वांटिटी. सेकंड, विच स्केल मेजर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट, पाउलिंग स्केल, मुलिकन स्केल, Aldred-Raccio स्केल, आणि ते चौथा आहे ऑप्शन ऑल ऑफ दिस. तर या ठिकाणी काय येईल, ऑल ऑफ दिस असेल. लास्ट वन, मुलिकन स्केल इज ॲप्लिकेबल फॉर बायव्हॅलंट, मोनोव्हॅलंट, ट्रायव्हॅलंट अँड ऑल ऑफ दिस. तर हे फक्त मोनोव्हॅलंटला ॲप्लिकेबल आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन ॲटम इज, किती आहे हायड्रोजनची, तर ते आहे 2.1 आहे पहा. ट्रेंड्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन अ ग्रुप. Electronegativity decreases as we move from top to bottom in a periodic table. टॉप टू बॉटमला काय होते ते डिक्रीज झालेलं पाहायला मिळतं. आणि काय रिझन आहे, ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक साईज अँड शिल्डिंग इफेक्ट. ॲटॉमिक साईज काय होते, ग्रुपमध्ये इन्क्रीज होते, ॲज वेल एज काय होतं त्या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. आणि शिल्डिंग इफेक्ट वाढला, साईज वाढली की त्या ठिकाणी काय होते, आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज झालेली पाहायला मिळते पहा. ग्रुप फर्स्ट आहे पहा, लिथियम आहे, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू किती आहे, लिथियमची 1 आहे, सोडियमची किती झाली 0.9 आहे,
पोटॅशियमची 0.8 आहे, रुबिडियम 0.8 आणि सिजियम 0.7. म्हणजे ही जी काही व्हॅल्यूज आहे ती काय झालेली आहे, कमी झालेली पाहायला मिळते. किंवा ग्रुप 17वा घेतला आपण तर फ्लोरीन आहे, फ्लोरीनची व्हॅल्यू 4.0 आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट आहे. क्लोरीन आहे 3.0, ब्रोमीन आहे 2.8, आयोडीन आहे 2.5, ॲस्टॅटाईन आहे 2.2. याचा अर्थ काय होतो की आपण जर ग्रुपमध्ये जर पाहिलं तर त्याची जी काय व्हॅल्यूज असेल ती काय होते, टॉप टू बॉटम या ठिकाणी आपल्याला डिक्रीज झालेली पाहायला मिळते. पहा ट्रेंड्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता आपण पाहूया पिरियड्समध्ये पाहूया. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस अ पिरियड इन द पिरियडिक टेबल. लेफ्ट टू राईट त्याची व्हॅल्यूज काय होते, आपल्याला इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. पहा रिझन ॲज द ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अँड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. ही जी काही व्हॅल्यूज आहे काय इन्क्रीज झाली तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याची जी काही ॲटॉमिक साईज असेल ती साईज काय झालेली आहे, आपल्याला डिक्रीज झालेली पाहायला मिळते. कुठून कुठे डिक्रीज होते, लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. आणि या ठिकाणी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असेल तो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इन्क्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा मग पहा या ठिकाणी पिरियड सेकंड दिलेला आहे आपल्याला लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत, आणि पिरियड थर्ड दिलेला आहे सोडियम पासून क्लोरीन पर्यंत. तर याची जी काही व्हॅल्यूज आहे पहा, लिथियमची किती आहे 1.0, नंतर बेरिलियम आहे 1.5, बोरॉनची आहे 2.0, कार्बन 2.5 आहे, नायट्रोजन 3.0, ऑक्सिजन 3.5 अँड फ्लोरीन इज 4.0. नेक्स्ट आपण पाहिलं तर पिरियड नंबर थर्ड मध्ये जर आपण पाहिलं तर सोडियमची व्हॅल्यू आहे 0.9, मॅग्नेशियम 1.2 आहे, ॲल्युमिनियम 1.5 आहे, सिलिकॉन 1.8 आहे, फॉस्फरस 2.1, सल्फरची व्हॅल्यू आहे 2.5 and chlorine's value is 3.0. means the value is increases from left to right त्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते. पहा इन अ गिवन पिरियड हॅलोजन हॅज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जर आपण प्रत्येक पिरियडमध्ये पाहिलं तर प्रत्येक पिरियडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जो काही हॅलोजन असेल त्या हॅलोजनची काय असते, हायेस्ट मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द पिरियडिक टेबल इज अ फ्लोरीन. फ्लोरीन हा पिरियडिक टेबल मधलं सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट्स आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय काय फॅक्टर्स आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ बॉन्डेड ॲटम, ॲटॉमिक साईज, न्यूक्लिअर चार्ज. पाहता आपण पाहूया. Inert gas element have zero electronegativity values due to the stable outer configuration in the outermost orbit. इनर्ट गॅस असतील तर इनर्ट गॅसला किंवा नोबेल गॅसला काय आहे, झिरो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. का आहे तर त्याचं जे काय आहे ते आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लीट आहे, त्यामुळे तो कुठेही भाग घेत नाही, म्हणून त्याची व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे. पहा लेट अस नो इन ब्रीफ अबाउट ट्रेंड्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आपण पाहूया आता समरी ऑफ द पिरियडिक ट्रेंड इलेमेंट इन अ पिरियडिक टेबल. आपण त्याची समरी पाहूया आता. पिरियडिक प्रॉपर्टी इन अ ग्रुप इन अ पिरियड. पहा पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस काय होते, इन अ ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज झालेले पाहायला मिळते, अँड इन अ पिरियड दे विल बी डिक्रीज झालेली पाहायला मिळते. सेकंड आहे पहा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इन्क्रीज होती ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये ती डिक्रीज होते. पहा नेक्स्ट आहे मेटॅलिक कॅरेक्टर किंवा मेटॅलिक नेचर. काय होतंय, ग्रुपमध्ये इन्क्रीज होतंय आणि पिरियडमध्ये ते डिक्रीज होते. 4 नंबर आहे पहा बेसिक नेचर ऑफ ऑक्साईड. काय होतंय, ग्रुपमध्ये इन्क्रीज होतंय, पिरियडमध्ये ते डिक्रीज होते. पहा नेक्स्ट आहे पहा आयोनायझेशन पोटेन्शियल. ग्रुपमध्ये डिक्रीज होते आणि पिरियडमध्ये इन्क्रीज होते. कशामुळे इन्क्रीज होते तर त्याची साईज काय होते त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते. नेक्स्ट आहे पहा 6 नंबर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय होते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इन अ ग्रुप डिक्रीजेस अँड इन अ पिरियड इन्क्रीजेस. 7th इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी डेल्टा EGH इज डिक्रीजेस इन अ ग्रुप अँड इन्क्रीजेस इन अ पिरियड. पिरियडमध्ये ती इन्क्रीज झालेली पाहायला मिळते आपल्याला. 8 नॉन मेटॅलिक नेचर.
Non-metallic character in a group is decreases and in a period increases. Ninth number, acidic nature of oxide in a group decreases and in a period increases. MCQ आहे पहा डिपेंड होता. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द पिरियडिक टेबल. कोणता इलेमेंट आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह? तर फ्लोरीन इज द इलेमेंट विच आर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर ऑफ फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन. तर कोणाची जास्त असेल पाहता, तर फ्लोरीनची सगळ्यात जास्त आहे, नंतर ऑक्सिजन आहे, नंतर नायट्रोजन आणि सगळ्यात कमी कार्बनची आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन ॲटम इज किती आहे फ्लोरीनची? तर फ्लोरीनची आहे 4. थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया.